लाडक्या बहिणींसाठी विशेष बातमी आली असून 42 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। नागपूरमधून डीबीटीचं बटन दाबण्यात आलं असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। मंत्रालयामध्ये केंद्र सरकारकडून 8700 कोटी रुपयाचा निधी जमा झालाय। आज सकाळी ठीक 9 वाजता नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती महत्त्वाच्या बैठकीनंतर थेट निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी डिजिटलचं बटन दाबलं आणि महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले। मे आणि जून या सलग 2 महिन्यांचे एकत्र मिळून तब्बल 3000 रुपये खात्यावर सोडले आहेत। मंत्रालयातून सुटलेले 8700 कोटी रुपयाचे हे पैसे तुमच्या खात्यावर कसे जमा झाले याचा लाईव्ह पुरावा आपण पाहणार आहोत। मंत्रालयातून एक यादी बाहेर पडलेली आहे। त्या यादीमध्ये काही जिल्ह्यांना सकाळी 9 वाजता लॉटरी लागली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी 4 वाजल्यानंतर पैसे सोडले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत देखील हे पैसे जमा होऊ शकतात, कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे। बहिणींनो, काही आठवड्यापासून पैशांचं वाटप हे अगदी मंद गतीने सुरू होतं। काही जिल्ह्यांमध्ये महिला अक्षरशः कंटाळल्या होत्या की खात्यात पैसे जमा होत नाहीयेत, पण तिजोरीमध्ये पैसे नव्हते कारण महागाई वाढली आहे। विरोधक देखील टीका करत होते, पण मंत्रालयाच्या मुख्य कार्यालयामध्ये एक बैठक पार पडली आणि तिथेच हप्ता वितरणाचा पहिला टप्पा पार करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोर ढीगभर फाईली होत्या, परंतु त्यातली लाडकी बहीण योजनेच्या फाईलवरती त्यांनी स्वाक्षरी केली। थेट बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर 2 मोठे GR ठेवले आणि स्पष्ट सांगण्यात आलं की आम्हाला केंद्राकडून 8700 कोटी रुपयाचा जो निधी मिळालेला आहे तो आता थेट 14 जिल्ह्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत वितरित करायचा आहे। त्यामुळे सकाळी 9 वाजता लवकरात लवकर डीबीटीचं बटन दाबलं गेलं आणि लाखो महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। हे दोन्ही एकत्रित हप्ते एकाच दिवशी एकाच वेळी 42 लाख महिलांच्या खात्यावर वितरण करण्याचं काम सुरू झालं आहे। सर्वात आधी तर सकाळी 9 वाजता नागपूरमधून एका कार्यक्रमामध्ये डीबीटीचं बटन दाबण्यात आलं। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 4 प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू आहे। लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने 4 जिल्हे समाविष्ट केले होते। दुसऱ्या शिफ्टमध्ये 5 जिल्हे समाविष्ट आहेत। दुसऱ्या झोनमध्ये दुपारच्या वेळेस बँकेचे सर्व्हर जलद गतीने ट्रान्सफर करण्याचं काम करतील, कारण 4350 कोटी रुपये हे दुपारच्या सत्रामध्ये वितरित होत आहेत। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी यासाठी IT विभागाला आदेश दिले आहेत। तर 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी पैसे वाटपाचं सत्र सुरू राहणार, तर तिसऱ्या झोनमध्ये 5 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत। त्या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर 3000 रुपये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकलेत की तुमच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार आहेत, परंतु तुमच्या मागच्या 6 महिन्याचे बँक डिटेल्स देखील सरकारने तपासले आहेत। सरकारने आता 3000 रुपये सोडलेत, परंतु काही महिलांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असेल, तर काही महिलांच्या खात्यांवर अजूनपर्यंत पैसे जमा झालेला मेसेज आला नसेल। जर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका। बहिणींनो, 2 महिन्याची प्रतीक्षा होती की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु सरकारने या सगळ्या प्रश्नांवरती आज पूर्ण विराम लावला। तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सोडलेले पैसे वितरणाचं काम सुरू झाले, परंतु मंत्रालयातून जी यादी समोर आली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील फक्त 42 लाख महिलांनाच लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। पण लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर आत्ताच सावध व्हा, कारण मंत्रालयातून थेट महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या टेबलावरून एक लाल रंगाची यादी देखील बाहेर आली आहे, ज्यामध्ये नाव असलेल्या महिलांचे पैसे हे बँकेकडेच अडकून राहणार आहेत। त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाहीयेत, कारण तुमचा फॉर्म जरी मंजूर झाला असला तरी संमती यादी ही महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून रेड फाईलमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारकडून आलेले 8700 कोटी रुपये हे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज
मेसेज येणार हे आता मंत्रालयातून आलेल्या फाईलनुसार ठरवलं गेलं आहे. लाडक्या बहिणींनो, 14 जिल्ह्यांमध्ये या फाईल्स जमा झाल्या आहेत. महागाई वाढल्यामुळे निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे मे आणि जून महिन्याचा जो हप्ता रखडला होता ते दोन्ही हप्ते वितरणाचं काम एकत्रित सुरू झाले, परंतु काही बँकांचे सर्व्हर हे क्रॅश देखील होतात. त्यामुळे सरकारने 3 झोनमध्ये हप्ता वाटप करण्याचं ठरवलंय. आज सकाळी ठीक 9 वाजता नागपूरमधून डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 4 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले. महिलांच्या खात्यावर खटाखट पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झाली. महिलांना सकाळीच पैशाचा लाभ मिळाला, परंतु वेटिंग झोनमध्ये जे जिल्हे होते, जे 5 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन काम सुरू झालं होतं, तिथे एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. जवळपास 3 लाख महिलांना ट्रान्झॅक्शन एकाच वेळी होल्डवरती नेण्यात आलं. त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी IT टीमशी संपर्क साधला असून या जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले, परंतु काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज हा महिलांना अजूनपर्यंत आलेला नाहीये, तर त्यांना रात्री 12 वाजेपर्यंत हा मेसेज कधीही येऊ शकतो. आता जो तिसरा झोन आहे, जिथे बँकेचे सर्व्हर हे पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत, त्यामध्ये मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता सरकारने अधिकृत सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार आज जवळपास 1.5 लाख महिलांचे पैसे हे बँकेने नाकारले आहेत. सरकारकडून 8,700 कोटी रुपये सुटले आहेत. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल, परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का नाही हे आदित्यताई तटकरे यांच्याकडून आलेल्या फाईलनुसार ठरवलं गेलं आहे. जेव्हा आदित्यताई तटकरे यांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा अनेक महिलांच्या मागच्या 6 महिन्याचे डिटेल्स मागवण्यात आले. त्यामध्ये काही खात्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत, परंतु काहींचे खाते हे वगळण्यात देखील आले आहेत. 42 लाख महिलांच्या खात्यावर एकाच वेळी पैसे सोडत असताना बँकेची संपूर्ण ऑनलाईन सिस्टीम ही कोलमडू जाऊ नये म्हणून सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये 3 लेअर सॉर्ट्स सिस्टीम लागू केली होती. म्हणजेच 3 वेगवेगळ्या झोनमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. राज्याच्या IT तज्ज्ञांनी सर्व्हर हँडलिंगचं काम केलं असून पहिल्या झोनमध्ये 9 वाजता मुख्य कार्यालयातून जेव्हा डीबीटीचं बटन दाबलं गेलं, तेव्हा सर्वात आधी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यांसाठी पैसे सोडण्यात आले. जिल्ह्याच्या स्थानिक बँकांचे सर्व्हर ऑनलाईन बॅकअपवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत या 4 जिल्ह्यातील तब्बल 12 लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात सर्व्हर लोड होऊ नये म्हणून दुपारी ठीक 2 वाजता झोनचे सर्व्हर अपडेट करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम या 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. दुपारी 3:30च्या सुमारास जेव्हा एकाच वेळी लाखो ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगला गेले, तेव्हा सिस्टीम काही वेळ स्लो झाली होती, परंतु मंत्रालयातून थेट रिअल टाइम मॉनिटरिंग सुरू असल्यामुळे तात्काळ बँकिंग गेटवे बदलण्यात आले. 5 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 3,000 रुपयाचा हप्ता यशस्वीपणे पाठवण्यात आला. त्यानंतर हप्ता वितरण सुरू झालं ते तिसऱ्या झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये. सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यांमध्ये समावेश होता तो यवतमाळ जिल्ह्याचा. त्यानंतर बुलढाणा आणि प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करताना या जिल्ह्यांमध्ये आधार सीडिंग आणि डीबीटी लिंक असलेल्या महिलांसाठी सर्व्हर क्रॅश होऊ नये म्हणून या झोनमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंतचा टाइम स्लॉट निवडण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या विशेष आदेशानुसार बँकांनी लाडकी बहीण योजनेच्या फाईल प्रोसेस करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या झोनमधील महिलांच्या खात्यावर पैसे वितरण सुरू झाले. 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तिसऱ्या झोनमधील जिल्ह्यांमध्ये सोडण्यात सुरुवात झाली असून बँकेच्या अधिकाऱ्यांनी आदित्यताई तटकरे यांच्याकडून मिळालेल्या फाईलनुसार वाटप सुरू केलं आहे.